हाय मित्रांनो, मी व्हिडिओ बनवतो महापुरुषांच्या जीवनावर आधारित. पण मी व्हिडिओ बनवत असताना काही लोकांना प्रश्न पडत असेल की हा व्यक्ती व्हिडिओ बनवतो महापुरुष जीवन अभियान आणि हा कुठल्या समाजाचा असेल. तर चला ती गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करतो की मी कुठल्या समाजाचा आहे. कारण की आजकाल लोकांना माणुसकी खतम झाली, समाज महत्त्वाचा झाला. त्यासाठी मी कुठल्या समाजाचा आहे, मी कुठल्या व्यक्तिगत समाजातून येतो हेही तुम्हाला सांगणं मला गरजेचं आहे. ठीक आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. बघा, हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मी यांचा मावळा आहे. 18 पगड जाती महाराजांनी निर्माण केला, त्याच्यामधला मी एक यांचा मावळा आहे. हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आहेत. यांच्या सत्यशोधक चळवळीतला एक साधारण कार्यकर्ता एवढसा. यांची एवढी माझी अवकात नाही, एवढाच कार्यकर्ता आहे. पण सत्यशोधक समाजाच्या चळवळीतला मी आहे. हे माझे शाहू महाराज आहेत. यांच्या चळवळीतलाही सुद्धा एक छोटासा कार्यकर्ता आहे. आणि हे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. यांच्या भीमसैनिक म्हणून सुद्धा मी आहे. आता या महापुरुषांची जर आपण जीवन संघर्ष बघितला तर ह्या सर्व महापुरुषांनी कुठल्या एका समाजासाठी काम केलेलं नाही आहे. या महापुरुषांनी सर्व समाजांसाठी काम केलेलं आहे. मग माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की जर आपण यांना मानत असू तर आपण प्रत्येक समाजाला घेऊन सोबत चाललं पाहिजेत. प्रत्येक माणसाला आपलाच भाव समजलं पाहिजेत. आणि हे महापुरुष आपले आहेत, याचे त्याचे असे नाही म्हटले पाहिजेत. कारण की यांना एकमेकाला कधी बघितलं नाही, पण यांना यांच्या विचारावर काम केलेलं आहे. म्हणून हा व्हिडिओ या महापुरुषांच्या जीवनावर आधारित मी केलेला आहे. आणि माझी छोटीशी गोष्ट याच्यामध्ये मी सांगितलेली आहे. म्हणून माणसामध्ये भेद करणं कमी करा हे सांगून गेलेले आहे. जर लढा द्यायचा असेल तर शिवरायांसारखा द्या. जर चळवळ चालवायची असेल तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेसारखी चालवा. जर राजा बनायचं असेल तर शाहू महाराजासारखं बना. आणि जर सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर या चारींचा एक विचार घेऊन विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं आणि तुम्हाला आणि आम्हाला मुक्त केलं. या सर्व महामानवांना कोटी कोटी अभिवादन. तुम्ही बघणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना मी हार्दिक शुभेच्छा देतो की तुम्ही या महापुरुषांच्या जीवनातील संघर्ष माझ्या शब्दातून ऐकता, मला लाईक करता, कमेंट करता. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद.